आपणाची विनंती आहे की आपण सुद्धा थोडं व्यासपीठाच्या खाली यायचं आहे, कारण टॉस होईल. दोन्ही पुढे यायचंय, दोन्ही कॅप्टननी पुढे यायचंय. गोरसाई बी अल्ताफ, खूप खूप स्वागत आणि अभिनंदन आहे, कारण 55 संघ आणि त्यामधून तुम्ही अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहात. त्याचबरोबर संदेश, खूप स्वागत आणि अभिनंदन आहे. कॉइन येस सर, सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी फोसोशन दोघांच्या कोण होईल, पण मात्र दोघांनी या ठिकाणी ही ट्रॉफी घेतला. जे 1 तासानंतर हे पाहू शकता आपण, दोन्ही संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. जय बजरंग गोरसाई, त्याचबरोबर जय टेंबोली. कॉइन कॉइन तुम्हाला दाखवतोय, हे पहा, एक बाजू जी आहे, एका बाजूला अर्थातच अध्यक्ष चषक आणि स्वतः अध्यक्ष या ठिकाणी उभे आहेत, आणि खऱ्या अर्थानं जे प्रणेते या स्पर्धेचे सर्व आहेत, आणि त्याचबरोबर ज्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आहे त्यांच्या ते टॉस होईल. कुमार अँड कंपनी मॅच असणार आहे. कॉलिंग कॉलिंग अल्ताफ शेख, काय कॉलिंग? अध्यक्ष चषक. संघाने या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे. कॉइन दिला जाईल, पण सुरुवातीला कसं वाटलं या स्पर्धेमध्ये खेळताना, आतापर्यंत का अनुभव आलेला आहे? पहिल्यांदा आपण अशा प्रकारची स्पर्धा आहे, फ्री एंट्री स्पर्धा. याचं संपूर्ण श्रेय नक्कीच जाईल त्या सन्माननीय सुजित पाटील साहेब, तात्या शेठ यांना. खूपच चांगली अशी स्पर्धा आणि टुर्नामेंट आहे, आणि इथे आम्हाला खेळण्यासाठी त्याबद्दल आम्ही अध्यक्ष साहेब तात्या शेठ पाटील यांचे आभारी आहोत, कारण की त्यावेळी आम्हाला इथं खेळण्यासाठी जिंकलेला आहे, महत्वपूर्ण टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. या पाठीमागे विशेष उद्देश काय असणार आहे क्षेत्ररक्षण करण्याचा? गोलंदाजी आमची चांगली आहे आणि मी कमीत कमी धावपर्यंत देणार. केवळ ही सुरुवात झालेली आहे, पहिली स्पर्धा आहे फ्री एंट्री. यानंतर अजून कमीत कमी 6 ते 7 अशा स्पर्धा होणार आहे, फ्री एंट्री स्पर्धा होणार आहे. याविषयी काय वाटतं? खूपच चांगली पण आहे, कारण की त्यांच्याकडे एंट्री भरायला पाहिजे नसतात, कोण स्पॉन्सर नसतात. संधी आहे कारण की फ्री एंट्री टुर्नामेंट खेळण्याची. त्यासाठी शुभेच्छा. आता आपण यायचं पुढे. खूप चांगली कामगिरी तुमची सांगितली, कारण पाहतोय शेवटची जी मॅच झाली त्यामध्ये खास करून मनीष पुरस्कार पटकावला, विशेष म्हणजे क्षेत्ररक्षणच्या बळावर पुरस्कार पटकावला. आतापर्यंत तुम्ही ही स्पर्धा खेळलात, कसा अनुभव आला? खूप चांगली स्पर्धा आहे ही, आणि BC पोरची मला तर वाटतं वर्ल्ड कपच आहे हा, आणि आम्ही फायनलमध्ये पोहोचलो. आम्हाला खूप अंतिम मॅच म्हटल्यानंतर आज दोन्ही दादा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेले आहेत. टेंबोली म्हटलं की भिवंडी ग्रामीणचा एक दादा संघ आहे, गोरसाई भिवंडी ग्रामीणचा एक दादा संघ आहे. दोघांमध्ये एक कश्मकश अतिशय रंगतदार मॅच बघायला मिळेल. हो नक्की, जेव्हा पण आमची मॅच होतो एकदम चांगली मॅच होते. फ्री एंट्री स्पर्धा कसं वाटते? कारण ही एक नाही, यानंतर आणखून 1 2 3 4 6 ते 7 स्पर्धा अशा होणार आहेत फ्री एंट्री स्पर्धा. हा, फ्री एंट्री स्पर्धा फक्त तात्या शेठच करू शकतो, दुसरे कोणाचं काम नाही. बेस्ट, तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर मेगा फिनाले मॅचला सुरुवात होणार, अंतिम मॅचला सुरुवात होणार आहे. टॉस सुद्धा झालेला आहे, आणि टॉस जिंकून जय बजरंग गोरसाई बी संघ कॅप्टनने निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे क्षेत्ररक्षण करण्याचा, आणि जे हनुमान टेंबोली संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले. दोघांना खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. या स्पर्धेचे प्रणेते सर्वेसर्वा सन्माननीय सुजित पाटील साहेब, अर्थातच तात्या शेठ यांच्या वतीने मॅचला लगेचच सुरुवात होईल.
यस पहिल्या मॅचला सुरुवात होईल आणि समालोचक कक्षामध्ये सज्ज होतील 1000 डेज. क्या बात आहे. 100 डेज चित्रपट बघितला होता, आता म्हणतो 1000 डेज. त्याचं कारण 1000 स्पर्धा पूर्ण केल्या आहेत आमचे परम मित्र तसेच ठाणे सिद्दीक भाभी याने ते उभे राहतील. त्याचबरोबर त्याच्यासोबत सज्ज राहतील सदाबहार कॉमेंटेटर अर्थात 3-in-1 कॉमेंटेटर अजय घरत. ठीक है, सेकंड इनिंग. धन्यवाद डॉक्टर गौली सर. आइए दोस्तों, लौट चलते अध्यक्ष चषक के महामुकाबले की तरफ. यहाँ पर टॉस को जीता इस वक्त गुरसई बी ने. 5-5 ओवर का ये मैच है. ये देखिए प्रिंस मोहित ड्रोन कैम में इस वक्त आसमान में आता हुआ. हेलो, खेल की शुरुआत होने जा रही है. मेरे साथ सदाबहार कमेंटेटर चुके हैं. बैक टू क्रिकेट नाउ. वेलकम ऑल ऑफ यू. यू आर वाचिंग अध्यक्ष चषक ग्रैंड फिनाले बिटवीन जेबी स्पोर्ट गुरसई बी एंड जेएच स्पोर्ट टिम्बोली. ये क्या व्यू है ड्रोन कैम का. देखिए पूरा कालेर बताया जा रहा है. एक्स्ट्रा ऑर्डिनरी टेलीकास्ट प्रिंस मूवीज का. अतिशय सुंदर अशी ही काल्हेर नगरी. मागच्या काही वर्षांमध्ये फार जास्त वेगानं प्रगती केलेली आहे काल्हेर नगरीनं. यस. आणि हे मैदान ग्रामपंचायत काल्हेरचं अतिशय सुंदर असं हे क्रीडांगण आहे बंद्र्या मारुती स्टेडियम. और ये देखिए कश्तियां बिल्कुल किनारे पे खाड़ी में नजर आ रही है. शाम बहुत सुहानी है. समंदर के सफर में इस तरह आवाज दे हमको. हवाएं तेज और कश्तियों में शाम हो जाए और उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दे. न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए. ये सुजीत तात्या पाटिल साहब की शाम आपके नाम. कमाल का टेलीकास्ट है, कमाल का टेलीकास्ट है. किंग ऑफ टेलीकास्ट कर लो दुनिया मुट्ठी में. बर्ड व्ह्यू आकाशातून जणू काय आपण हे मैदान पाहत आहोत असं वाटतंय. अफलातून हे दृश्य आहे. अतिशय विहंगम असं दृश्य बंद्र्या मारुती स्टेडियम काल्हेरचं. फायनल मॅच मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सन्माननीय सुजित पाटील साहेब अर्थात ताते शेठ यांच्या माध्यमातून अध्यक्ष चषक 2023 ग्रँड फिनाले. दोन बलाढ्य संघांदरम्यानची ही मॅच जय हनुमान टिंभवली विरुद्ध जय बजरंग गोरसई बी. यस. दिल फरेब नजारा. इस तरह के नजारे दिल को धोखा दे जाते हैं. ये देखिए अब दूर खाड़ी के उस पार आप देख रहे हैं हीरान अंदानी. ये हीरान अंदानी डेवलपर की देन है. आसमान से बातें करती हुई इमारतें. क्या साकिन पानी है. मेरे ख्याल से इस वक्त भरती लगी हुई है. आणि हे दृश्य बघितल्यानंतर ते गाणं आठवलं. नाखवा जपून चालव होडी. जपून क्रिकेट खेळलेलं आहे दोन्ही संघांनी या फायनल मॅच मध्ये पोहोचण्यासाठी. खूप चांगलं क्रिकेट दाखवलंय आणि आता ये भी अंतिम तो सामन्याला सुरुवात होत आहे. ये भी तो आप कह सकते थे मैं ढोलकर ढोलकर दरियाचा राजा. क्या बात है, क्या बात है. खेल की शुरुआत होती हुई हमारे बीच इस स्पर्धा के शिल्पकार कालेर के दिलेर सम्मानीय सुजीत तात्या पाटिल साहब, साथ में नंदन पाटिल, नीलम नाइक, साथ ही साथ गोवे का क्रिकेट जिसपे शुरू होता है बाहुबली बैट्समैन सोमनाथ पाटिल हैं. राकेश पाटिल वियान इंटरप्राइजेस और कालेर के एक ऐसी पर्सनालिटी जिसने कालेर के नाम को ऊंचा किया, उनका भी स्वागत है. सभी का हार्दिक स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. पीछे हमारे कई दोस्त हैं
आणि सिद्दीक जे आर्च रायव्हल्सच्या दरम्यान फायनल मॅच आहे जय बजरंग गोरसई बी विरुद्ध जय हनुमान टेंबवली. गोरसई बी संघाने टॉस जिंकलाय, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला या फायनल मॅच मध्ये. दोनों ओपनर बीच मैदान पे आते हुए प्रतीक पाटील आणि परेश कुराटकर ही सलामीची जोडी. सलामीच्या जोडीमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. ये इंटरनेशनल लुक है, ये इंटरनेशनल लुक है जिस तरह दिखाया जा रहा है. चांगल्या संख्येनं क्रिकेट रसिक देखील मैदानाच्या अवतीभोवती आणि स्टँड्स मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत अध्यक्ष चषक 2023च्या फायनल मॅच मध्ये. इस सीजन की हम बात करें तो अब तक 5 मुकाबले 2 टीमों के बीच में हुए हैं. 4 में जीत रही है टेंबोली की और 1 में जीत रही है गोरसई की. एकता सुपर लीग मध्ये क्वार्टर फायनल मॅच मध्ये पराभूत केलं होतं गोरसई बी संघाने हनुमान टेंबवली टीमला. मात्र त्या अगोदरचे जे सामने झालेले आहेत त्या हंगामामध्ये ते टेंबोली संघाने जिंकलेत. सूरज केने पहिला बॉल घेऊन या फायनल मॅचच्या 5 ओवर का मैच है, 2 ओवर मैंडेटरी पावर प्ले रहेगा. ऑन फील्ड अंपायर 5-5 ओवर का मैच है. अंतिम सामन्याला सुरुवात. पहिला बॉल सामना करतोय प्रतीक पाटील. पहिल्याच बॉलवर इम्प्रोवाइज फटका, फक्त दिशा दाखवली आहे. चांगला स्ट्रोक, बॉल चाललाय लॉंग लेग सीमा रिशा पलीकडे, पायानं अडवण्याचा प्रयत्न विफल झालाय आणि पहिल्याच बॉलवर येतोय चौक. ग्रेट इन इम्प्रोवाइज स्ट्रोक खेला है वहां पे. केवल शॉट में नजाकत थी, ताकत कम और गेंद वाइडिश फाइन लेग बाउंड्री के बाहर 4 रन. प्रतीक पाटिल एक ऐसे खिलाड़ी हैं जो इस सीजन में बहुत अच्छे टच में है. हालांकि फुल्ली फिट नहीं है लेकिन टीम को फाइनल में पहुंचा है. परंतु खेळाडू सुपर हिट आहे. तात्या शेठ यांना तुम्ही पाहू शकाल व्यासपीठावर फायनल मॅचचा आनंद घेत असताना. फ्लिक केला, यावेळेला बॉल हवेत आहे, गॅप शोधलाय, ऑन साइडला चांगला फटका, पुन्हा एकदा बॉल चाललाय सीमारेषा पार. आणखी एक चौकार प्रतीक पाटीलच्या बॅट मधून. अवघड झेल होता आणि याच दरम्यान सन्माननीय भरत पाटील साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. मंचावर काल्हेरचे माजी उपसरपंच आपलं सहर्ष स्वागत आहे तात्या शेठ यांच्या वतीने. कमाल का शॉट खेला है, हालांकि बहुत दूर से पहुंचे थे भावेश पवार. नेक्स्ट बॉल, आणखी एक ऑफ कटर. यावेळेला चेंडू बॅटवर घेता आलेला नाहीये. स्लोअर बॉलचा जास्त वापर करताना पाहायला मिळाला पहिल्या षटकामध्ये सूरज केणे, मात्र जास्त प्रभावी मारा करू शकला नाही. 3 चौकार आले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या बिनबाद 13.
जय हनुमान टेंबवली टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना सन्माननीय भरत पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, जे विद्यमान सदस्य देखील आहेत ग्रामपंचायत काल्हेरचे. त्यांचं पुनश्च हार्दिक स्वागत. येस, भरतजी पाटील जे माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, आपलं हार्दिक स्वागत आहे मान्य कक्षामध्ये. उद्घाटन सोहळ्यात सुद्धा ते उपस्थित होते, त्यांना आपण पाहू शकता मान्य कक्षामध्ये. एक ओवर की समाप्ति, रन बने 13 बिना किसी विकेट के. बहुत बढ़िया शुरुआत हम कहेंगे. 5-5 ओवर का ये मुकाबला है और कालेर के अमी कालेरकर कालेर के 15 मारुति क्रिकेट ग्राउंड में इस वक्त मौसम बहुत सुहाना है हमारे भाई. और आपने देखा कि खाड़ी का किनारा जो अरब सागर में जाके मिलती है, हमारे सामने मुंडोरा, हमारे पीछे मंदिर परिसर है और हमारे दाईं बाजू वो पार्क है जहाँ पे लोग घूमने भी आते हैं और अपनी सेहत मनाने. खेल की शुरुआत होती भी मुंडोरा एंड से गेंदबाजी के लिए देखना कौन आता है. पवन केनी के हाथ में गेंदी गई. थोड़ी रणनीति बदल दी है इस मैच में. गुरसईपी ने भावेश पवार को डेथ ओवर के लिए रखा है. देखिए वो शुरुआत में गेंद करे या डेथ ओवर में, वो बल्लेबाजों के लिए डेती हैं. पण सुरुवात खूप चांगली पाहायला मिळत आहे या फायनल मॅचमध्ये जय हनुमान टेंबवली संघाकडून. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा फलकावर, एकही गडी त्यांनी गमावलेला नाही. आणि आता दुसरं पॉवर प्लेचं षटक सुरू होतंय. लेफ्ट आर्मर पवन केणे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल मुंडोरा एंडकडून. अतिशय दमदार आयोजन या स्पर्धेचं. सुजित पाटील साहेब, तात्या शेठ यांच्या सन्मानासाठी या स्पर्धेचं आयोजन. ऑर्गनायझिंग कमिटीचे देखील आभार मानावे लागतील, त्यांचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीनं त्यांनी नियोजन केलं. ऑर्गेनाइजिंग कमेटी में बड़े बड़े स्पॉन्सर हैं. ये तो सुजीत सेठ की मोहब्बत है कि उनके बिल्कुल कंधे से कंधा मिलाकर हर काम कर रहे हैं. रिवर्स करने की कोशिश, तेज गेंद बीट किया ऑफ स्टंप के बाद. थोडासा वळण घेणारा हा बॉल होता आणि विथ द स्पिन खरं तर खेळण्याचा प्रयत्न होता. पवन की गेंद फिर खेलने की कोशिश, इस मरतबा वाइट. 1 रन और आता हुआ स्कोर में. यहाँ से टेंबोली का स्कोर पहुंचा है 14 रन बिना किसी विकेट के. आप देख रहे हैं महामुकाबला, खिताबी जंग, बैटल ऑफ चैंपियन, ग्रैंड फिनाले. फिर रिवर्स खेलने की कोशिश. ये जिद्दी क्रिकेट चल रहा है, ये जिद्दी क्रिकेट चल रहा है, ये अच्छी नोकझोंक चल रही है अध्यक्ष चषक के महामुकाबले में. बिहाइंड पॉइंट कुठलेही प्रोटेक्शन नाहीये सीमारेषे लगत, त्यामुळेच तो फटका वारंवार खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे. इस मरतबा हुक कर दिया है और गेंद चली गई लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर. 6 रन. यश मिळत नव्हतं, त्यामुळेच आता ऑफस्टिकच्या बाहेर जात असताना इम्प्रोवाइज पद्धतीने चेंडूला हुक केलं. स्ट्रेट बॉल होता पवन केणेचा. चांगला संपर्क तेथे पाहायला मिळाला चेंडू आणि बॅटमध्ये चांगलं टायमिंग जुळालं आणि अखेर षटकार. येस, एक और गेंद मैदान के बाहर, पहले बाउंस पर 4 रन. अतिशय धुवाधार फलंदाजी. सुद्धा दूर राहू शकणार नाही. हे पाहू शकता महिला वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी मॅच पाहतोय. और यहाँ के जितने भी सिटिंग अरेंजमेंट है वो सुपर से ऊपर है, दरख्तों की छाव में. लेकिन इस मर्तबा वाइट की छाव में पवन के नहीं. यॉर्करचा प्रयत्न होता, क्विकर डिलिव्हरी, परंतु डाव्या यष्टीच्या बाहेर भरकटलेला बॉल पवन केणेचा. आक्रमण त्याच्या विरोधात करण्यात आलेलं आहे. इट वॉज व्हेरी क्लोज. लेग स्टिकच्या खूप जवळून बॉल निघून गेलेला आहे. आणखी थोडा आतमध्ये असता तर कदाचित इष्ट उद्ध्वस्त देखील झाले असत्या. 9 संख्या बिनबाद 25. फिर रिवर्स खेलने की कोशिश, फिर बीट किया. सरळ बॅटनं खेळण्याचा अजिबात प्रयत्न नाहीये या षटकामध्ये. बॅटल चांगलंच रंगलेलं आहे. पवन केणेच्या विरोधात प्रतीक पाटील, दोन्ही अतिशय महान खेळाडू आहेत. इस सीजन में पवन तेज गेंदबाजी कर रहे हैं, निकल के मारने की कोशिश, बीट किया. कमाल की बॉलिंग. 2 ओवर की समाप्ति, रन बने. पहले बल्लेबाजी करते हुए 25. आई थिंक वेरी गुड टोटल मेड बाय
JH टेंबोली. चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण एकही गडी बाद झालेला नाही आणि पॉवर प्लेचा खेळ जो आहे तो फलंदाजांच्या नावावर राहिलाय असं म्हटलं तर वावगं ठरू नये. धावसंख्या बिनबाद 25. टॉस जिंकला या अंतिम सामन्याचा जय बजरंग गोरसई बी संघाच्या कॅप्टनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तुम्ही पाहत आहात अध्यक्ष चषक 2023चा अंतिम सामना, फायनल मॅच. आणि या स्पर्धेचे शिल्पकार तुमच्या स्क्रीनवर आहेत. सुजित पाटील साहेब अर्थात तात्या शेठ. और बाजू में आप देख सकते हैं सोमनाथ पाटिल, बाहुबली. गोए का क्रिकेट सोमनाथ से ही शुरू होता है. योगेश भुईर साहब जुड़ चुके हैं, आपका भी हार्दिक स्वागत है. नीलम नाइक है, नंदन पाटिल है, सभी का हार्दिक स्वागत है. सोमनाथ पाटिल है, ये आप देख सकते हैं तेजस सिंह को, और उनके बाजू में IPL की मखमली आवाज कुणाल दाते जी. तात्या शेठ यांनी स्वतः चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे, वेगवान गोलंदाज ते राहिलेले आहेत आणि त्यांचं क्रिकेटवर अपार प्रेम आहे. त्या प्रेमाखातरच या स्पर्धेचं आयोजन आणि यापुढे देखील भरपूर मोठमोठ्या स्पर्धा, फ्री एंट्री टुर्नामेंट त्या देखील त्यांच्या माध्यमातून असतील. पवारचा पहिला बॉल लाखोट टप्प्याचा हुक केलाय, कंट्रोल शॉट आहे, अगदी गॅप मधून चाललाय, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये. एकच धाव मिळते. ये पवन के ने भी कल भी हमने देखा एकाएक कैसे क्या पहुंच जाते हैं गेंद पर. पहले पिक्चर में नजर नहीं आते, फटा पोस्टर और निकला हीरो बन रहे. अनेक हिरो तुम्हाला या मॅचच्या दरम्यान पाहायला मिळतील. ग्रामीण क्रिकेटची रथी महारथी खेळतायत आणि सर्वात मोठी रायव्हलरी आहे ग्रामीण क्रिकेटची. लो फुल टॉस ड्राईव्ह केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉल चाललाय डीप कव्हर पॉइंटला, फिल्डर तिकडे उपस्थित, त्याच्यामुळे जास्त धावा मिळणार नाहीत. आणखी एक सिंगल येते. धावसंख्या आता 27 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. पहिल्या विकेटची प्रतीक्षा आहे गोरसईकरांना. राकेश पाटिल और दिनेश पाटिल राइट में बैठे हुए हैं. These two are done outstanding job. योगेश भोईर जी अभी अभी जुड़ चुके हैं, आपका भी स्वागत. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राउंड द विकेट. ओहो, इम्प्रोवाइज फटका, डायरेक्ट हिट लागते आणि पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज धावबाद प्रतीक पाटील. थेट फिल्डरच्या हातात निघून गेला होता गलीमध्ये आणि तिथे सिंगल खरं तर मिळाली देखील असती, मात्र फारसा प्रयत्न तो झाला नाही. बॅट ग्राउंड करण्याचा देखील प्रयत्न नाही. पाहू शकाल तुम्ही बॅट हवेतच होती आणि कदाचित पूर्णपणे लक्ष नव्हतं प्रतीक पाटीलचं असं वाटतंय त्या ठिकाणी, त्याच्यामुळेच त्याला विकेट गमवावी लागली आहे. आणि तसाही पूर्णपणे फिट देखील नाहीये, पण तरी देखील प्रयत्न तर करायला हवे होते. पोहोचण्याची संधी होती असं मला वाटतंय, परंतु फिल्डरचं कौतुक करावं लागेल. डायरेक्ट हिट लागली त्या ठिकाणी. ऊपर भेजा है खतरों के खिलाड़ी अल्ताफ शेख को. क्या सिक्सर लगाया था धर्मराजा चषक के फाइनल में, गेंद को पाइपलाइन पे भेज दिया था. जतीनचा तो थ्रो होता. अल्ताफ शेख फार चर्चेत असलेलं नाव आहे सध्याच्या. वन डाऊन खेळण्यासाठी आलाय. प्रतीकनं चांगली बॅटिंग केली. 11 बॉल्समध्ये 20 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. धावसंख्या 1/27. पुढचा बॉल घेऊन भावेश पवार. जागा बनवली आहे, मात्र यॉर्कर लेंथवर बॉल अक्षरशः खोदून काढावा लागलाय. सुपर्ब डिलिव्हरी. कमाल की गेंद. नए बैट्समैन के फुटवर्क को चेक किया था. स्विंगिंग यॉर्कर था, लेकिन डिग आउट करते हुए छोटी बैकलिप से. यॉर्कर्स टाकण्यामध्ये माहिर असलेला गोलंदाज आहे भावेश पवार. चेंडू वळवण्यामध्ये वाकबगार असलेला गोलंदाज आहे भावेश पवार. भिन्न भिन्न प्रकारचे चेंडू टाकू शकतोय. फुल टॉस ड्राईव्ह केलाय. टायमिंग चांगलं होतं, मात्र स्ट्रेट टू द फिल्डर ॲट एक्स्ट्रा कव्हर. एकच धाव ते मिळते. स्वतःचं खातं उघडत असताना या सिंगलच्या मदतीनं अल्ताफ शेख या फायनल मॅच मध्ये. धावसंख्या आता 28 एका गड्याच्या मोबदल्यात. इस ओवर में काफी रोक लगा दी है रनों पे भावेश पवार ने. पवारचा पुढचा बॉल ओ इनसाइड एज. नशीबवान ठरतोय फलंदाज. एस्टनच्या अगदी जवळून बॉल शॉट फाईन लेगला कॅरी केला गेलाय. एक धाव मिळते. प्लेड ऑन होता होता राहिलाय. नशिबाची साथ मिळाली आहे. आणखी एक सिंगल येते आणि याच बरोबर भावेश पवारचं हे
अप्रतिम षटक समाप्त होतंय. फक्त 4 धावा खर्च केल्या भावेश पवारनं. 3 षटकांचा खेळ संपलाय. जय हनुमान टेंभवली संघाची धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 1/29. Yes, excellent door turn from Bhavesh Pawar. Consider only 4 runs. आप देख रहे हैं अध्यक्ष चषक का महामुकाबला टेंबोली और गोरसई बीच के बीच. ये आप देख सकते हैं सुजीत तात्या पाटिल साहब कालेर के दिलेर. वाकई में दिलेर ही बड़ा शो. फ्री एंट्री और दिलेर ही बड़े शो होके रहेंगे डे एंड नाइट ऑल्सो. यस, पाहू शकता आपण या स्पर्धेचे प्रणेते आता सर्व सन्माननीय सुजित पाटील साहेब, सुप्रसिद्ध तात्या शेठ, तसेच भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष छत्रपती पाटील साहेब यांना सुद्धा आपण पाहू शकता. तर भरतजी पाटील माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, योगेशजी भोईर, त्याचबरोबर विकीजी ताडकर जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत ग्रामपंचायत पूर्णा, यांना सुद्धा आपण पाहू शकता मान्यवर कक्षामध्ये. खेल की शुरुआत होती हुई मुंडोरा एंड से अब मोर्चे पे लगाया गया है भिवंडी के लसित मलिंगा कपिल के ने. देखिए भावेश पवार आजकल डेथ ओवर में गेंदबाजी कर रहे हैं. डेथ ओवर में बल्लेबाजी में कामयाब रहे हैं लेकिन उनको मौके नहीं मिले. कपिल के ने सामना करेंगे उनका बैट्समैन परेश गोराटकर. नॉन स्ट्राइक पे अल्ताफ शेख खतरों के खिलाड़ी. आपण पाहतात अध्यक्ष चषक 2023-24 आणि या स्पर्धेचा मेगा फिनाले अंतिम मॅच. स्विच हिट किया है, गेंद जाएंगी मैदान के बाहर. 6 रन नाप तोल के मारा हुआ सिक्सर. चांगला फटका, थोडासा आखूड टप्प्याचा बॉल होता. स्विचचा वापर करत असताना चांगलं टायमिंग साधलंय आणि विशेषतः गॅप मधून फटका खेळलेला आहे. कॅल्क्युलेटेड सिक्सर परेश गोराटकरच्या बॅटमधून. धावसंख्या झपाट्याने वाढते. टेंबवली संघाची 35 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 35 रन में इस मर्तबा बोल्ड अराउंड द लेग्स. बहुत दूर गए थे, लॉन्ग वे शफल, क्लीन बोल्ड कर दिया कपिल केने ने. आमंत्रण होतं गोलंदाजांसाठी आणि त्या आमंत्रणाचा स्वीकार केलाय कपिल केनेनं. फुल अँड स्ट्रेट, अगदी यॉर्कर लेंथ बॉल होता. वेग भन्नाट होता या बॉलमध्ये. फटक्यामध्ये लेट झालाय फलंदाज. फार जास्त शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता. त्रिफळा उद्ध्वस्त झालाय परेश गोराटकरचा. दुसरा फलंदाज बाद झालाय या अंतिम सामन्यामध्ये जय हनुमान टेंभवली संघाचा. धावसंख्या 35 असताना सध्या चौथं षटक प्रगती पथावर आहे. 5-5 षटकांची ही फायनल मॅच. सुजित पाटील साहेब, तात्या शेठ यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आणि काय जबरदस्त आयोजन आहे. फ्री एंट्री टुर्नामेंट. 55 संघ सहभागी झाले या स्पर्धेदरम्यान. यानंतरच्या स्पर्धांमध्ये कदाचित ती संख्या आपल्याला वाढताना देखील दिसेल. नए बैट्समैन मोनीस पाटिल आए, हालांकि अच्छा स्कोर बना लिया है टेंबोली ने. 35 रन है. देखिए 5 ओवर का मुकाबला है, दिन का मुकाबला है. विकेट में अभी भी गेंदबाजों के लिए बहुत कुछ रखा हुआ है, लेकिन गोरसई जैसी टीम को आपको चुनौती देना है तो 60 की तरफ जाना ही होगा. 50-55 धावांपर्यंत जरी मजल मारली गेली तरी चांगली मॅच होईल असं वाटतंय, कारण क्षेत्ररक्षण फार उत्तम आहे. टेंबवली संघाचं स्लॉक स्वीप केलाय. बॉल हवेत आहे, वरची कडा लागली आहे, फिल्डर पर्यंत कॅरी होत नाहीये. पहिल्या बाउन्सवर बॉल कलेक्ट करतोय लॉंग लेगला फिल्डर. आणि याच दरम्यान 2 धावा घेण्याची संधी नवीन फलंदाज मोनिश पाटीलकडे. मोनिश पाटिल 2 से अपना खाता खोलते हुए कुल स्कोर को पहुंचा दिया 37 रन 2 विकेट. ओवर नंबर 4 चल रहा है. गेंदबाजी कर रहे हैं कपिल केने, सामना कर रहे हैं मोनिस. आप देख रहे हैं अध्यक्ष चषक का महामुकाबला, खिताबी जंग. कौन बनेगा विजेता? हु विल बी दी विनर ऑफ अध्यक्ष कप? गेंदबाजी के लिए तैयार होते हुए कपिल केने, सामना करेंगे मोनिस. नॉन स्ट्राइक पे अल्ताफ शेख. इस मरतबा स्विच हिट किया है, खराब चुनाव और आउट हो गए मोनिस.
चांगल्या लेंथवर पडलेला हा बॉल होता कपिल केनेचा. डाव्या इष्टीच्या रोखाने येणारा बॉल होता. नवखुरा फलंदाज आहे मोनिश, मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकाल थोडा वर लागलाय बॅटच्या, भरपूर उंच निघून गेला. चांगलं जजमेंट दाखवत असताना फिल्डर कॅचिंग चांगली पाहायला मिळते. गोरसई ब संघाकडून बाद होणारा हा तिसरा फलंदाज. धावसंख्या 37. देखिए दिलेरी वाला क्रिकेट खेलना होगा. आज फूलों पे सो नहीं सकता, हमने कांटों पे शब गुजारी है और मौत की धमकियां उसे दे दो, जिंदगी जिसको अपनी प्यारी है. यहाँ पे दिलेरी वाला क्रिकेट खेलना होगा. खरं तर टेंबवली संघानं मागचे 2 सामने क्वार्टर फायनल आणि सेमीफायनल सामने गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या बळावरच जिंकलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. मानकोली संघाला त्यांनी नमवलं सेमीफायनल मॅच मध्ये. 37 रन हो चुके हैं इस ओवर में. अभी भी 2 गेंदें आनी बाकी है. नए बैट्समैन आदित्य अबवीर कमाल के स्ट्रोक प्लेयर हैं. छोटी छोटी अच्छी बारियां खेलते हैं और टेम्बोली को जिता देते हैं. लसित मलिंगा, कपिल के ने सीधा स्ट्रोक है, तीर की मानिन डाउन द ग्राउंड, लेकिन पहुंच गए फील्डर. कमाल की फील्डिंग. 1 रन. चांगलं क्रिकेट, चांगला बॉल, त्याच्यावर चांगला फटका देखील पाहायला मिळाला आणि तदनंतर चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळालं. गुड क्रिकेट ऑल अराउंड. आणि अशाच चांगल्या क्रिकेटची अपेक्षा संपूर्ण स्पर्धेदरम्यान केली गेली होती. चांगलं क्रिकेट संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय. फायनल मॅच मध्ये देखील तो दर्जा कायम आहे. 2 दर्जेदार टीम्सच्या दरम्यानची ही फायनल मॅच अध्यक्ष चषक 2023 मध्ये. धावसंख्या 3 बाद 38. 38 पे पहुंचा है स्कोर. इस ओवर में 1 गेंद है और उसके बाद 1 ओवर. अल्ताफ शेख निकल के मारा है. बहुत खूबसूरत शॉट तो नहीं है, खेलना चाहते थे एक्स्ट्रा कवर में, गेंद चली गई बैकवर्ड पॉइंट पे, लेकिन 2 रन आते हुए खतरों के खिलाड़ी खतरा उठाते हुए. प्रयत्न चांगला होता, पावलांचा वापर केला, परंतु गोलंदाजाने देखील चाणाक्ष पद्धतीने चेंडूची लांबी थोडी कमी केली होती. परंतु तरी देखील विड्थ होती, जागा बनवली होती त्या ठिकाणी फटक्यासाठी, परंतु मिडल करू शकला नाहीये अल्ताफ शेख. 2 धावा जरूर मिळाल्या. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 40. 3 गडी बाद. 4 ओवर की समाप्ति. रन बने 40. अभी तक हालांकि रिवर्स शॉट से उन्होंने धर्मराजा चषक दिलाया था, लेकिन अभी तक कोई रिवर्स शॉट नहीं खेला है. अगर उससे पहले आउट हो गए तो फिर रात को आज उन्हें नींद की गोली लगेंगी, क्योंकि जब तक वो रिवर्स शॉट नहीं खेलते हैं जब तक सो नहीं पाते हैं. गोलंदाज देखील आता त्यांच्या विरुद्ध तयार असतात. त्यांना देखील माहिती आहे की स्विच हिट हा मनपसंत फटका आहे अल्ताफ शेखचा, परंतु आतापर्यंत तरी त्या फटक्याचा वापर या फायनल मॅच मध्ये केलेला नाही. खरं तर 3च चेंडूंचा सामना केलाय. 3 धावांवर खेळतोय अल्ताफ शेख. सुरुवात चांगली पाहायला मिळाली प्रतीक पाटील कडून. बाद होण्यापूर्वी 20 धावांचं योगदान दिलं, मात्र धावचीच्या रूपात बाद झाला. जतीननं डायरेक्ट हिट केली होती स्ट्रायकर सेंटला. 11 बॉलचा सामना प्रतीकनं केला. 3 चौकार ठोकले, 1 षटकार. दुसरा सलामीवीर परेश गोराटकर, ज्याच्या बॅटमधून 1 षटकार पाहायला मिळाला आणि 1 चौकार देखील त्याने ठोकला. 7 बॉल्समध्ये 12 धावांचं योगदान दिलं. अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत. स्वतः या स्पर्धेचे जनक प्रणेते सुजित पाटील साहेब, अर्थात सर्वांचे लाडके तात्या शेट देखील उपस्थित आहेत. प्रतिषटक सध्या 10च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत जय हनुमान टेंभोली संघाकडून. टेंभोली संघाची गोलंदाजी आणि त्यांचं क्षेत्ररक्षण फार चर्चेत राहिलंय या स्पर्धेमध्ये. क्षेत्ररक्षणाच्या बळावर देखील त्यांचे क्षेत्ररक्षक त्यांना सामना जिंकून देत आहेत, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळेच अव्वल दर्जाची टीम मानली जाते ग्रामीण क्रिकेटमध्ये जय हनुमान टेंभोली. दुसरीकडे जय बजरंग गोरसई ब संघ आहे, त्यांच्याबद्दल तर बोलायची आवश्यकताच नाहीये. महाराष्ट्र ग्रामीण चा सर्वात मोठा संघ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. 2 शक्तिशाली संघांच्या दरम्यानची ही लढत आहे. भावेश पवार शेवटच्या ओव्हरमध्ये परफेक्ट यॉर्कर, जोरदार अपील उचलून धरतायत पंच. LBW बॅट्समन आउट. हा फलंदाजाकडे कुठलंही उत्तर नव्हतं या चेंडूचं. आजकल ये गेंदे काफी कर रहे हैं भावेश पवार, लगभग बल्लेबाज को झुका दे रहे हैं. फिर से देखना चाहेंगे हम गेंद को. टो क्रैशर थी ये, देखिए परफेक्ट, गिरते गिरते बच गए.
दरम्यान टेलीकास्ट, व्हाट अ टेलीकास्ट, जूते पे बिल्कुल जाके गेंद को रोका है. यस दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे ग्रामपंचायत कालेरचे माजी सरपंच सन्माननीय लडक्याजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणखी एक फुलर लेन बॉल पुन्हा अपील झालं होतं. डायरेक्ट हिट देखील लागली आहे. स्क्वेअर लेग पंचांकडे देखील अपील होते रनआउट साठी. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल असं वाटतंय. हो यस. या दरम्यान एक ओव्हर थ्रोच्या रूपात धाव देखील पूर्ण केली आहे फलंदाजांनी. आधी लेग बिफोर साठी अपील झालं होतं. राऊंड द विकेटनं गोलंदाजी करत असताना बऱ्याचदा गोलंदाज पंच आणि फलंदाजाच्या मध्ये देखील येत असतो. त्यामुळे देखील पंचांसाठी निर्णय घेणं कठीण असतं. परंतु येथे डायरेक्ट हिट योग्य क्षणी लागलेली आहे आणि बॅट्समन आउट. यस दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे म्हणजे ग्रामपंचायत कालेरचे माजी सरपंच आणि खऱ्या अर्थाने म्हणजे उद्घाटन सोहळ्याला सुद्धा जे उपस्थित होते सन्माननीय आमचे लडक्याजी पाटील माजी सरपंच. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. अतिशय भेदक आणि तिखट मारा पाहायला मिळत आहे भावेश पवारचा या फायनल मॅच मध्ये. काल मॅगी ट्रॉफीच्या फायनल मॅच मध्ये देखील अफलातून गोलंदाजी केली होती. घातक गोलंदाजी पाहायला मिळाली होती. अंडर फ्लड लाईट्स डीडी ग्राउंडवर भावेश पवारकडून फायफर त्याने घेतला होता. 5 गडी बाद केले होते. मात्र फलंदाजी कमकुवत पाहायला मिळाली त्या फायनल मॅच मध्ये आणि अखेर चॅलेंज संघानं बाजी मारली. पण इकडे ग्रामीणची ही फायनल मॅच आहे. अध्यक्ष चषक 2023 आपण बघतोय. स्पेल अतिशय दमदार आहे भावेश पवारचा. नवीन बॅट्समन मंदार गोराटकर. दांडी गोल केली गेली आहे. काठी काढली आहे भावेश पवारनं. आपको कहा था कि ये शुरुआती ओवर में गेंदबाजी करे या डेथ ओवर में, ये बल्लेबाजों के लिए एक ही परवाना लाते. ये देखिए क्या खूबसूरत गेंद थी. और ये देखिए हा दुसरा होता. यॉर्करवर यॉर्कर टाकले गेलेले आहेत. लेग स्टिक मिस केली गेली होती. रनआउटच्या रूपात फलंदाज बाद झाला आणि त्यानंतर उजवी एष्टी उखडली गेली आहे. यॉर्कर मशीन भावेश पवार काहीही करू शकतोय सिद्दीकजी. भावेश पवार अभी तक इस ओवर में रन नहीं आया और 3 विकेटें गिरी है. भावेश पवार कातिल बन गए. यॉर्कर से बल्लेबाजों को लूट रहे हैं. आणखी एक चांगला यॉर्कर यावेळेला समजदारी दाखवली आहे फलंदाज मनीषनं. छोट्या बॅकलिपचा वापर केला आणि आपली विकेट वाचवली. सिंगल घेत असताना बॉल ढकलला होता मिड ऑन रिजन मध्ये. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 41 वर जाऊन पोहोचले. धावसंख्येला चांगलीच खीळ बसलेली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये. शेवटचे 2 बॉल बाकी. 41 धावा धावफलकावर. 50 धावांपर्यंत मजल मारणं थोडंसं कठीण वाटतंय. परंतु अल्ताफ शेख कडून ती अपेक्षा केली जाऊ शकते. 2 बॉल्स बाकी आहेत. 2 मोठे फटके तो खेळू शकतो. चांगल्या गोलंदाजांना त्याने हैराण केलेला आहे असा हा फलंदाज आहे अल्ताफ शेख. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला हार्मरचा वापर होता परंतु डावीष्टी सोडून जाणारा बॉल. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. स्टॉक गेंद थी भावेश पवार की, लेकिन लाइन खराब थी. हे अंतिम सामन्यामध्ये 2 ऑन फील्ड पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानामध्ये. स्वप्नील पाटील आणि शकील कुट्टी. स्वप्नील पाटील फ्रॉम कल्याण, शकील कुट्टी फ्रॉम भिवंडी. टॉस पायावर आदळलाय. लेग बिफोरच्या रूपात फलंदाज बाद होईल. भन्नाट वेगानं गोलंदाजी केली जात आहे भावेश पवार कडून. मला वाटतं या स्पर्धेमध्ये एवढी वेगवान गोलंदाजी भावेश पवारनं केलीच नव्हती. रफ्तार में गिरफ्तार कर रहे हैं. फिर से देखिए सीधी गेंद जाके लगी थी. पैर मुड़ा हुआ था. एक और विकेट. अब तक कितनी विकेटें, 3 विकेट ले चुके हैं और इस ओवर में 4 विकेटें गिरी है और रन आया केवल 1. 7 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत जय हनुमान टेंबोली संघाचे. डावाला अक्षरशः गळती लागलेली आहे डेथ ओव्हर्स मध्ये. क्षेत्ररक्षणाची देखील चांगली साथ या षटकामध्ये मिळाली. एक फलंदाज धावचीच्या रूपात बाद झाला परंतु गोलंदाजी काय होते. विकेट वाचवण्यासाठी देखील फलंदाजाला प्रवृत्त करण्यात आलं होतं. कुड बी अनदर यॉर्कर. अपेक्षा केली जाऊ शकते. रोहन नवीन फलंदाज. यावेळेला लेंथ बॉल आहे. सरप्राईज डिलिव्हरी खेळायचं होतं ऑन साईडला. बॉल ऑफ साईडला निघून जातोय. लेग बाईच्या रूपात मिळेल फक्त 1 धाव आणि याच बरोबर डाव समाप्त होतोय या फायनल मॅच मध्ये. जय हनुमान टेंबोली संघाचा एकूण धावसंख्या 43 आणि 5 ओव्हर्स मध्ये
अध्यक्ष चषक 2023 ही स्पर्धा जिंकण्यासाठी 44 धावा बनवाव्या लागतील जय बजरंग गोरसई ब संघाला. यस, अध्यक्ष कप को जीतने के लिए 44 का टारगेट रखा है और यही टारगेट रखा था सेमीफाइनल में एक्विडा मानकोली के सामने, लेकिन वो 4 ओवर में था, ये 5 ओवर में वो मानकोली थी, ये गोरसई भी. देखना है कौन बनता है विजेता इस अध्यक्ष कप का. आइए सुनते हैं मराठी के 2 ऐसे कमेंटेटर जिनके बारे में जितना कहा जाए कम है. मिस्टर आईपीएल कुणाल दाते और उनके साथ हम कहेंगे कि पब्लिक फिगर और वॉइस ऑफ महाराष्ट्र और भिवंडी की आन बान शान डॉक्टर गवली सर. खूप खूप धन्यवाद सिद्दीक भावे. मित्रांनो, आपण पाहतात अध्यक्ष चषक 2023-24 या स्पर्धेचा आज अंतिम दिवस आणि मेगा फिनाले आपण पाहतात. दोन्ही मातब्बर संघ, दादा संघ भिवंडी ग्रामीणचे, जय हनुमान टेंबोली त्याचबरोबर जय बजरंग गोरसई बी. टेंबोली संघाने सुरुवातीला फलंदाजी करून जे टार्गेट ठेवलेले 44 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. असं वाटतं की मॅच रंगतदार होईल. तब्बल या स्पर्धेचा आपण विचार जर केला तर 55 संघाने सहभाग नोंदवला आणि या ठिकाणी स्पर्धेचे अध्यक्ष अर्थातच संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय सुजित पाटील साहेब, सुपजित तात्या शेठ या स्पर्धेचे प्रणेते आहेत, शिल्पकार आहेत आणि ज्यांच्या सन्मानार्थ खऱ्या अर्थाने स्पर्धा आहे. आणि त्यांचं तर असं म्हणणं आहे की भिवंडी ग्रामीणची एकच संघटना असावी, एक गाव एक टीम आणि एक तालुका एक संघटना, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आतापर्यंत पाहतो या तब्बल त्यासाठी अपार मेहनत घेत आहेत कमिटीमध्ये, खास करून योगीजी भुईर असतील, राकेश पाटील आहेत, नंदन पाटील आहेत, त्याचबरोबर दिनेश पाटील, त्याचबरोबर सोमनाथ पाटील, नीलम नाईक, सुभाष ठाकरे यांची अपार मेहनत. या ठिकाणी विकी ताडकर आहेत, सर्व अपार मेहनत घेत आहेत आणि होणं फार गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने क्रिकेटला एक नवी दिशा आणि नवा मार्ग मिळेल आणि प्रत्येक संघाला जवळपास प्रत्येक संघाबरोबर खेळण्याची संधी सुद्धा मिळणार आहे जर एक संघटना जर झाली तर. आणि त्यासाठी खूप प्रयत्नशील आहेत. आणि म्हणून ही स्पर्धा जे पहिला इंग्लिशमध्ये म्हण आहे ना, वेल बिगन इज हाफ डन, सुरुवात चांगली झालेली आहे. मात्र यानंतर ही पहिली स्पर्धा आहे, प्री एंट्री स्पर्धा, आणि यानंतर 6 ते 7 स्पर्धा या प्री एंट्री स्पर्धा होणार आहेत आणि त्यामध्ये डे नाईट स्पर्धा या कारण यानंतर आपण जी स्पर्धा पाहणार आहोत खऱ्या अर्थाने ती म्हणजे 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान गुरुदत्त से 4 एरवा मानकोली क्रीडानगरी या ठिकाणी स्पर्धा आपण पाहणार आहोत. यानंतरची स्पर्धा एक मेगा इव्हेंट्स मोठी स्पर्धा पाहणार आहोत. सन्माननीय सुजित पाटील साहेब अर्थात तात्या शेठ यांच्या बरोबर अगदी ऑर्गनायझिंग कमिटीचे जे मेंबर आहेत ते अपार मेहनत घेत आहेत. सांघिक कामगिरी जशी महत्त्वाची असते स्पर्धा जिंकण्यासाठी किंवा कुठलेही तुम्हाला चॅम्पियन होण्यासाठी, त्याप्रमाणे कमिटी मेंबर जे असतात कमिटीची मेहनत सुद्धा फार महत्त्वाची. कमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत जोडले जातात मिस्टर IPL, ज्यांचा आवाज आपण अगदी भारतीय संघाच्या T20 मध्ये ऐकला असेल, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये ऐकला असेल. कुणालजी दाते, आपलं हार्दिक स्वागत आहे. यस, सचिनजी जोशी यांनी या स्पर्धेसाठी खूप शुभेच्छा दिल्यात. खास करून या स्पर्धेचे प्रणेते सुजित पाटील साहेब, तात्या शेट्टी यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. सचिन जोशी, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ऑनलाईन आमच्याशी जोडले जात आहेत, युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहत आहेत. तर मॅचकडे आपण वळणार आहोत. कमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत जोडले जातात एक दिग्गज समालोचक मिस्टर IPL ज्यांना संबोधलं जात आहे. कित्येक आंतरराष्ट्रीय सामन्याचं समालोचन त्यांनी केलेलं आहे आणि आज या स्पर्धेसाठी जे उपस्थित आहेत अंतिम मॅच मध्ये माझ्यासोबत जोडले येतात. खूप खूप स्वागत आहे. कुणालजी दाते, समीकरण आपण पाहतोय 30 चेंडू आणि 44 धावा. यस, धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी आता समालोचन कक्षामध्ये आहेत. आणि याच्या अगोदर तुम्ही अजय घरत, सदाबार आवाज आणि तेवढेच मातब्बर समालोचक सिद्दीक भावे यांचा आवाज ऐकलात. 28 वर्ष समालोचनाला त्यांच्या पूर्ण झाली. 1000 स्पर्धा करण्याचा विक्रम त्यांनी केला आणि आता या 30 बॉलमध्ये 44 धावा
करायचेत अध्यक्ष चषकावर नाव कोरण्यासाठी. सुजित तात्याशेठ पाटील यांची ही संकल्पना. फ्री एंट्री टुर्नामेंट आणि त्या टुर्नामेंटमध्ये 55 संघ खेळलेत. पहिला बॉल, ग्रँड फिनालेचा पहिलाच बॉल, स्वीप करण्याचा प्रयत्न, अंदाज थोडासा निराळा. पहिला चेंडू मात्र निर्धाव गेलाय. प्रतीक पाटील पहिले षटक इथे हाताळत असताना पंधरा मारुती काल्लेर क्रीडांगणामध्ये आपण आहोत. अध्यक्ष चषकाची फायनल रंगतीये. दुसरा बॉल थोडासा ओरपीच होता. बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला. ऑन साइडला काऊ कॉर्नर रिजन मध्ये बॉल जातोय तोपर्यंत एक धाव मिळते. खातं इथे उघडलं जात आहे. सलामीसाठी आलाय पवन केने. पवन केनेच्या बरोबरीने फलंदाज सूरज केने. लॉफ्ट केलाय. समोर फिल्डर आहे. जजमेंट खूप चांगलं आहे. फलंदाज बाद. सूरज केनेची विकेट शून्यावर मिळवली आहे. प्रतीकने एक मोठा धक्का दिलाय. मला वाटते 4-1 ची सरशी आहे सध्या. टेंबिवली आणि गोरसईमध्ये ज्या ज्या वेळेला मॅचेस झाल्या 4 सामने टेंबिवलीने जिंकले. एक सामना गोरसईने जिंकलाय. चॅलेंज स्पोर्ट्सच्या ग्राउंडवर पहिले हरवलं, त्याच्यानंतर परत फायनल मॅच मध्ये पराभूत केलं. म्हणजेच काय तर हे बॅटल कायम राहिले. 4-1 वरचढ आहे संघ टेंबिवलीचा. त्याच्यामुळे अजूनही याच्यामध्ये देखील फाईट होऊ शकते. आणि कालच तुम्ही पाहिले मॅगी ट्रॉफी मध्ये 45 धावा देखील डिफेंड झाल्यात. 6 फायनल आतापर्यंत गोरसई ब संघाने जिंकलेले आहेत. परंतु त्या भिवंडीच्या बाहेर, भिवंडीच्या परिसरामध्ये त्यांचा परफॉर्मन्स तितकासा नीट राहिलेला नाहीये. वाडा तालुक्यात त्यांनी ट्रॉफी जिंकली आहे. पनवेल मध्ये त्यांनी स्पर्धा जिंकली आहे. 6 स्पर्धा गाजवल्यात. भिवंडीमध्ये चॅम्पियन्स ते बनतील का हो. चांगला बॉल, 4 बुंड्या चीत जागेवरच उभा राहिला फलंदाज. बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. दर्जेदार असं आयोजन. सातत्याने क्रिकेट खेळतात. काय बॉल टाकलाय प्रतीकने. ऍक्शन रिप्ले. पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना पॉइंट मधून कट केलाय. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतील. चौकार. सुजित तात्याशेठ पाटील यांची ही स्पर्धा. बॅकफुटला जात असताना पुन्हा एकदा पंच केलाय कवच बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. तालुक्याने कुठल्याही नेत्यांनी सांगावं आम्हाला की असं करा. आम्हाला तात्यांनी पहिलेच सांगितलंय याच्यात 1ही रुपयाचा राजकारणाचा कुठलाही विषय नाही आहे सर.
उद्या ऑपोजिटवाल्यांनी जरी आमच्या सांगितलं की आम्ही तुम्हाला स्पॉन्सर करतो, तुम्ही ही स्पर्धा खेळवा, आम्ही याच मैदानावर ती स्पर्धा खेळवून दाखवू आणि हीच कमिटी असेल, हेच टुर्नामेंट असेल आणि हाच आयोजन असेल. उद्देश अगदी स्पष्ट आहे. ज्या टीम स्पर्धा गाजवतात, बाहेर जाऊन क्रिकेट खेळतात, परंतु मला अजून एक प्रश्न पडतो की हे जे संघ आहेत हे तुमच्या भिवंडी तालुक्याच्या बाहेर जाऊन तुमच्या तालुक्याचं नाव करतात, त्यावेळेला तुमच्या मनात वाटत असेल की नाही आमच्या तालुक्याचं नाव होतं? सर, जेव्हा भिवंडीचं नाव येतं तेव्हाच अभिमानाने छाती भरून येते सर. आणि तेव्हा आम्ही विचार नाही करत की मी काल्हेरचा आहे, तेव्हा आम्ही विचार करतो की भावेश आमचा आहे. आणि भावेश जर नाव वाढवतो तर त्याच्याबरोबर आमची कुणाचीही खेळायला तयार आहे. जसं आमच्या एक संघाने दाखवलं, आमची दुसरी टीम तेवढी काही पॉवरफुल नाही आहे सर, तुम्ही बघितलं असेल. पण आमचं असं ठरलं की पहिले आमच्याच ग्राउंडवर आमचीच मॅच लावा, हरू दे, आम्हालाच खेळायचं, आम्हाला हारायचं आहे. आणि आज पण आम्ही पण सर ए गटात खेळलो, आमचे 2च प्लेयर आहेत आणि आम्ही हारलो, आम्हाला मंजूर आहे सर. पण हाच जो भिवंडी क्रिकेटला जेव्हा उंचावर नेलेला असेल तेव्हा आम्हाला बरं वाटेल की आम्ही त्याच्यासाठी काहीतरी मेहनत केली. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट राकेशजी, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर माणसाला समान अवयव असतात, समान इंद्रिय असतात. त्यांना देखील 2 आहेत, हात आहेत, 2 पाय आहेत, त्यांच्या हातात देखील बॅट आहे, त्यांच्याकडे देखील बॉल आहे, तेही चांगलं क्रिकेट खेळतात, परंतु ते प्रॅक्टिसने विरोधी टीमला हरवतात. मग अशा परिस्थितीमध्ये गोरसे असेल, टेंबिवली असेल, तुमचे सर्वच नामांकित संघ असतील, त्यांच्या विरोधात खेळत असताना तुम्ही देखील तेच केलं पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का? सर, एक नॅचरल अँगल बनतोय बॉलिंगचा पण आणि बॅटिंगमध्ये पण. आज ते चांगले खेळतात, प्रत्येक टीमचा एक टाईम असतो सर, पण त्यांचा टाईम नाही, त्यांचा आज इतिहासात नोंद होईल असे त्यांचे खेळतात. चांगली गोष्ट आहे सर, अभिमानाची गोष्ट आहे. आणि आम्ही प्रॅक्टिस करतो, पण होतील आजचे उद्या, कारण जसं दिवसपोट दिवाचं सर आम्ही नाव ऐकले, एक टायमिंग होता. कारवलीचंही नाव ऐकलं, एक टायमिंग होता. स्वतः आमचे सुजित तात्या पाटील इथून कारवलीला खेळायला जायचे, का तर टीम त्यांची पॉवरफुल होती, त्यांनी एक वेळ चांगला गाजवलं आहे. पण टायमिंग असतो सर, त्या टायमिंगला त्यांना मान देणंच आहे सर. त्याच्यामुळे सर्व टीमनी आज आम्ही सर्व कमिटी मिळून पूर्ण भिवंडीला आवाहन करतो की जेवढे कोणी असतील नेते मंडळी, सर्वांनी हा विचार करायचा की भिवंडी क्रिकेटला जर पुढे न्यायचे असेल तर 2 पावलं मागे येऊन सर्वांनी विचार करावा. कुठल्याही राजनीती विषयाचं काहीच नाही इथे, कारण आम्हीही जेव्हा तात्याकडे गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं कुठलीही स्पर्धा ठेवा, काहीही ठेवा, कुणाचंही बॅनर खाली खेळा, पण फक्त खेळा, हा त्यांचा उद्दिष्ट आहे. खूप खूप धन्यवाद. नीलमजी नाईक देखील इथे आलेले आहेत आणि ते देखील सांगतात कारिवलीने एक काळ गाजवलाय, काल्हेरने काळ गाजवलाय, हायवे दिवा टीमने काळ गाजवलाय, सध्या गोरसेही गाजवतायत आणि त्याचबरोबर टेंबिवली गाजवतायत, मानकोली गाजवतायत. त्याच्यामुळे एक काळ असतो प्रत्येक टीमचा. हाच काळ इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील आलाय. 2 विश्वचषक सलग जिंकले होते वेस्ट इंडिजने, त्याच्यानंतर ते पराभूत झाले. त्याच्यानंतर पाकिस्तानने देखील विश्वचषक जिंकला. 83 मध्ये आपण जिंकलो, 92 मध्ये पाकिस्तानने जिंकला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा काळ आला, पुन्हा एकदा बदलला काळ, इंग्लंडने कुठेतरी एक विश्वचषक जिंकला. त्याच्यामुळे या सर्व गोष्टी चालू असतात, परंतु अजूनही साऊथ आफ्रिका संघ विश्वचषक जिंकू शकलेला नाहीये. म्हणून क्रिकेटमध्ये कधीच कोणाला कमी लेखू नका, चांगलं क्रिकेट खेळा. याच प्रसंगी हाच एक महत्वपूर्ण संदेश मी तुम्हाला देईन. सुजित तात्याशेठ पाटील यांचा जो प्रयत्न आहे, एक प्रामाणिक प्रयत्न आहे, अशाही परिस्थितीमध्ये जेवढ्या फ्री एंट्री टुर्नामेंट ते तुमच्या समोर घेऊन येतात, याच्यासाठी ते तन मन धनाने तुमच्या पाठीशी उभे राहतात. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर अध्यक्ष या नात्याने त्यांची एक प्रामाणिक भूमिका राहील या स्पर्धेच्या माध्यमातून. 18 धावा, 2 फलंदाज बाद, लक्ष या मॅच मध्ये 44 धावांचं नाव. बॅक टू क्रिकेट. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये गवळी सर देखील जुळलेले आहेत, गेले कित्येक वर्ष ते समालोचन करतात. गवळी सर, ही भूमिका तुम्हाला कशी वाटली आतापर्यंत जी घेतली? मी सुरुवातीलाच उल्लेख केला होता की एक गाव एक टीम आणि एक तालुका एक संघटना, ही संकल्पना खूप चांगली होईल. कारण यापूर्वी अशाच प्रकारची संकल्पना होती आणि मला कुठेतरी संघटना स्थापन केल्या जात आहेत. पण मला असं वाटतं की जर एक संघटना असेल तर प्रत्येक संघाबरोबर खेळण्याची संधी मिळेल. आणि राकेश पाटील यांनी या सुरुवातीला सांगितलं, ती खूप छान संकल्पना आहे आणि सुरुवात तर झालेली आहे. आणि तात्याशेठ त्यांचा उद्देश खऱ्या अर्थाने या माध्यमातून ही फ्री एंट्री स्पर्धा ठेवलेली आहे. पंचांचा नो बॉल त्या ठिकाणी आलेला आहे आणि यानंतर अजूनही 5 ते 6 फ्री एंट्री स्पर्धा होतील. तर प्रत्येकाने खरं तर कुठल्याही प्रकारे पॉलिटिक्स या ठिकाणी न पाहता अशा प्रकारची एक संघटना होणं गरजेचं आहे भिवंडीसाठी. आणि भिवंडीचं क्रिकेट जे आहे, या क्रिकेटला एक नवी दिशा आणि नवा मार्ग नक्कीच या माध्यमातून मिळेल. नो बॉलचा इशारा इथे कळवण्यात आलाय. मी अखंड महाराष्ट्रभर वारी करत असतो समालोचनाच्या माध्यमातून. मी कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट जवळून पाहिलंय. प्रमोदजी रतन पाटील यांचे जे बंधू आहेत, कनिष्ठ बंधू विनोदजी रतन पाटील, ते कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत. आणि खऱ्या अर्थाने कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये जे ड्रॉ केले जातात, कुठलीही स्पर्धा असेल तर तिथे लाईव्ह ड्रॉ होतो आणि सर्वच्या सर्व टीम
चे एकत्रित ड्रॉ केले जातात. मला असं वाटतं की कुठेतरी भिवंडी क्रिकेटमध्ये देखील या सर्व गोष्टी जर झाल्या तर मग हे जे संघ आहेत जे सध्या अधिराज्य गाजवतात हे संघ वेगवेगळ्या टीम बरोबर देखील खेळताना दिसू शकतील आणि याच्यासाठी देखील प्रयत्न करायला पाहिजे. 22 धावा झाल्या, 2 फलंदाज बाद. हा बॉल थोडासा इम्पॅक्ट बाहेर होता आणि याच्याविषयी मी राकेश पाटील यांना नक्की विचारेन की ज्या पद्धतीने कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये एकत्रित ड्रॉ केले जातात अशा टीमचे. सर कल्याण डोंबिवलीमध्ये ड्रॉ केलं जाते. कल्याण डोंबिवलीची तुम्हाला गोष्ट सांगतो सर, आज रतनबुवा चषक होतोय, तिथे भिवंडीला एंट्री नाही आहे. पूर्ण जिल्ह्यामध्ये एंट्री आहे पण भिवंडीला काय एंट्री नाही आहे, कारण भिवंडीच्या तशा टीम आहेत सर. जर तुमची हिंमत असेल तर खेळा आमच्या बरोबर, आम्हाला हरवा, आम्हाला हार मंजूर आहे सर. बक्षीसही मोठे नाही आहे, आम्हाला स्पर्धा खेळायची आहे पण आम्हाला त्यांनी नाही सांगितलं का, तर त्यांना माहीत आहे की टॉपच्या टीम इकडे आहेत भिवंडीमध्ये. आणि आणि आताच आमच्या आणि मला वाटतं याच्यासाठी तात्याशेठ पाटील नक्की प्रयत्नशील आहेत आणि विनोद दादा नक्की याच्यावर विचार विनिमय करतील. तात्याशेठचं बोलणं झालेलं आहे, त्यांनी सांगितलं की नेक्स्ट टाइमला तुमची एंट्री असेल भिवंडीची. अरे बाय, ही देखील एक मोठी गुड न्यूज आहे भिवंडी क्रिकेटसाठी. स्विच हिटचा प्रयत्न आहे, फिल्डर आहे, करा फिल्डिंग. गलीमधून बॉल निघतोय, एक धाव इथे कंप्लीट होईल, सिंगल इथे मिळताना दिसते. या चर्चा इथे होत आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. भिवंडीचं क्रिकेट, कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट, नवी मुंबईचं ग्रामीण क्रिकेट आणि आता हे थोडासा बदल होत चाललाय क्रिकेटच्या दुनियेमध्ये. प्रत्येक क्षेत्रामध्ये एक एक संघ येतो जो आपलं नाव गाजवत असतो. कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये देखील अनेक संघ आहेत. वडवली बी असेल, वाकळण संघ असेल, चांगलं क्रिकेट ते खेळत आले. सध्या खार्डी संघाची भरपूर चर्चा आहे. टॅप करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे, स्ट्रायकिंग एंडला नाही तर नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो येतोय, तोपर्यंत सिंगल इथे प्राप्त होईल. टीमची धावसंख्या 26. सुजित तात्याशेठ पाटील प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग नोंदवतात. आता जसं की तुम्ही सांगितलं कल्याण डोंबिवलीची एक नामांकित स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये प्रवेश मिळण्यासाठी त्यांनी देखील प्रयत्न केलेले आहेत. विनोद दादांशी ते देखील बोललेले आहेत आणि कदाचित पुढच्या हंगामामध्ये आपल्या भिवंडीची देखील संघ त्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. 2 ओव्हरचा खेळ इथे संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा, 2 फलंदाज बाद. येस पंचाला विनंती, आपण 2 मिनिटं मॅच थांबवायची कारण या ठिकाणी एक मेगा सत्कार करण्यात येईल. आणि मित्रांनो 22 जानेवारीला आपण पाहतोय की या ठिकाणी अयोध्येला या मंदिराचं उद्घाटन पाहणार आहोत आपण. 22 जानेवारीने हीच प्रतिकृती अर्थातच भेट समोर देण्यात येईल आणि मेगा सत्कार करण्यात येईल. आणि यासाठी कमिटी मेंबर योगेशजी भोईर, माजी अध्यक्ष नीलमजी नाईक, दिनेशजी चौगुले, नंदनजी पाटील, राकेशजी पाटील आणि दिनेशजी पाटील यांच्या माध्यमातून एक मेगा सत्कार घेण्यात येईल. क्या बात आहे. आमचे सन्माननीय छत्रपती पाटील साहेब, त्याचबरोबर डॉक्टर सिद्धार्थजी पाटील साहेब आणि तसेच आमचे भरतजी पाटील साहेब यांनी अयोध्येला जाण्यासाठी ट्रेनची मागणी केलेली आहे. क्या बात आहे. नक्कीच आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हे पाहू शकता एक मेगा सत्कार करण्यात येतोय. अर्थात अध्यक्ष चषक 2023-24 चे प्रणेते, शिल्पकार, सर्वे आणि ज्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा पाहतोय आपण. अध्यक्ष चषक 2023 आणि 24 सन्माननीय सुजित पाटील साहेब, सर्व सुपरिचित तात्याशेठ यांचा या ठिकाणी मेगा सत्कार करण्यात येतोय. आणि त्याला खास करून ही जो मोमेंटोज अनोखी भेटवस्तू देण्यात येते ती म्हणजे मित्रांनो 22 जानेवारी 5 वर्षाची पाहणार आहोत. भारतातील सर्वात मोठं मंदिर रामललाचं मंदिर प्रतिकृती देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. आणि 22 जानेवारीला ह्या परिसरात हा जो संपूर्ण परिसर आहे, आम्ही काल्हेरकर कोणीही या ठिकाणी यावं. या ठिकाणी खऱ्या अर्थाने दिवाळीपूर्वीच दिवाळी तुम्हाला बघायला मिळेल आणि नक्की ज्याचं संपूर्ण श्रेय जर दिलं जाईल ते म्हणजे अर्थातच ह्या स्पर्धेचे प्रणेते, शिल्पकार सन्माननीय सुजित पाटील साहेब अर्थात सुपरिचित तात्याशेठ यांच्या माध्यमातून. तर तुम्ही 22 जानेवारीला नक्की या परिसरात या. या परिसरात तुम्हाला दिवाळी तसेच सन्माननीय छत्रपती पाटील साहेब यांच्या माध्यमातून
श्रीधर पाटील साहेब, डॉक्टर श्रीधर पाटील साहेब, भरतजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून दिवाळी पाहण्यात येईल आणि सर्वात महत्त्वाची सूचना ट्रेनची मागणी केलेली आहे. क्या बात आहे. 22 जानेवारीचा उत्साह संपूर्ण देशामध्ये वेगळाच असणार आहे. येस राकेशजी, या ठिकाणी नक्कीच तुमच्याकडनं विचारावंसं वाटतं की 22 जानेवारीचा काय या ठिकाणी उत्सव असणार आहे. सर 7 दिवस तुम्हाला इथे आम्ही अयोध्या दाखवण्याचा एक विचार करतोय की मनामध्ये अयोध्या इथेही असेल सर. पूर्ण भगवमय वातावरण इथे होईल. तात्यांचं म्हणणं आहे की 7 दिवस या एरियातून आपण हलायचं नाही आणि 7च्या 7 दिवस इथे फंक्शन तुम्हाला चालूच राहतील. मग तो मंदिर असो, आमच्या गावचा एरिया असो, हा पाईपलाईनचा एरिया असो, तुम्हाला बघायला भेटेल सर. एकही असा 10 फुटाचा एक गॅप नाही जिथे आमचा एक छोटा तरी झेंडा नसेल सर. एक्झॅक्ट. जय श्रीराम. आणि पहिल्यांदा असं घडेल भारताच्या इतिहासामध्ये की आपण त्याचे साक्षीदार होणार आहोत. आपण जी तरुण पिढी आहोत, आपण आपल्या भावी पिढीला सांगू शकतो की हो, आम्ही अयोध्याचं मंदिर बांधताना आणि त्याचा जीर्णोद्धार होत असताना, त्याचबरोबर त्याचा उद्घाटन सोहळा पार पाडताना पाहिले. आणि भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी तर विनंतीवजा आव्हानही केलंय प्रत्येक भारतीय नागरिकांना की कमीत कमी 2 दिवे तरी त्या दिवशी आपल्या घरासमोर लावा. आपण जिथे आहात तिथे 2 दिवे कमीत कमी लावा. दिवाळीपूर्वी दिवाळी साजरी झाली पाहिजे. आणि एकदा जोरदार बोला, जय श्रीराम. जय श्रीराम. आणि नक्कीच माननीय पंतप्रधान मोदी यांनी सांगितलेलं आहे की संपूर्ण देशामध्ये दिवाळीपूर्वी दिवाळी साजरी करायची आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास. 28 धावा. नाव बॅक टू क्रिकेट. क्रिकेटकडे वळूया. अध्यक्ष चषकाची फायनल. मोनिश गोलंदाजीसाठी 28 धावा झाल्या. तिसरं षटक सुरू आहे. 1-2 विकेट जर आल्या तर मॅच मध्ये मजा येईल. चांगला फटका नाही येणार मजा असं वाटतंय, कारण बरोबर समोर उडवलाय बॉल सीमारेषा पलीकडे. डाऊन दी ग्राउंड. 6 धावा. फक्त 10 धावांची आवश्यकता आहे. विजयाकडे वाटचाल, चॅम्पियन मध्ये वाटचाल करताना दिसतोय गोरसे संघ. पुन्हा एकदा उडवलाय. हा देखील बॉल अंतर कापेल असं वाटतंय आणि जाईल बॉल सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार A1 पवनच्या बॅटमधून. यात्रा लांबच लांब, उंचच उंच आणि अगदी अगदी लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. आता मात्र जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे फक्त आणि फक्त 4 धावांची. पवन फिनिशिंग इन स्टाईल करेल का? नाही. स्वीप करण्याचा प्रयत्न, गती थोडीशी कमी आणि इथे एक डॉट बॉल. आता ही स्पर्धा इथे फ्री एंट्री स्पर्धा आणि इथून पुढे 6 ते 7 टुर्नामेंट देखील होणार आहेत. राकेश यांनी दुसरा जो हंगाम आहे या अध्यक्ष ट्रॉफीचा, ती देखील डे अँड नाईट स्वरूपात रंगणार आहे. त्याचा फॉर्मॅट कसा असेल? सर इथे 7 ते 8 मोठमोठ्या स्पर्धा आहेत, पण त्या टायमिंगला जे ट्रॉफी ज्यांना मिळत नाही सर, की छोटे छोटे टीम आहेत, त्यांच्यासाठी सर एक वेगळा फॉर्मॅट आपण तयार केलेला आहे. ज्या टीममध्ये फक्त त्याच टीम असतील ज्यांना कधीही ट्रॉफी मिळालेली नाही, म्हणजे त्यांच्याही घरी ते वाजत गाजत नेऊ शकतात. याच्याकडे एक बळी गटाचा आपण लॉट त्या दिवशी तयार असेल आणि ते कमिटी पूर्ण मेहनत करेल. सुजित तातेशेटनी सांगितलं की जो खर्च होईल तो मला सांगा आणि बी गटाच्या अलग एक मॅचेस खेळवा. जेव्हा जिथे मोठी स्पर्धा असेल त्याच्या ऑपोजिटला आपल्याच असोसिएशनमध्ये दुसरी एक स्पर्धा खेळवा ज्याच्यात कुठल्याही मोठी टीमला एंट्री नाहीये. आणि ही गोष्ट इथे फिनिश होईल. सामना 6 धावा मिळतात आणि षटकाराने ही स्पर्धा अध्यक्ष चषक जिंकलेला आहे. जय बजरंग गोरसई ब या संघाने अखेर टिंबिवली या टीमला त्यांनी पराभूत केलं. तर मी चर्चा करत होतो राकेश पाटील यांच्या बरोबरीने त्या फॉर्मॅट बद्दल आपण विचारत होतो. तो फॉर्मॅट ब गटातील संघ देखील इन ऍक्शन असतील, त्यांच्यासाठी देखील एक वेगळी ट्रॉफी असेल. परंतु त्याचबरोबर तुमच्या संघटनेने एक निर्णय असाही घेतलाय की जो सर्वोत्तम संघ आहे गोव्याची ट्रिप त्याच्यासाठी असेल. दमनमध्ये एक स्पर्धा तुम्ही करताय. मॅन ऑफ द सिरीज नाही तर एक जो खेळाडू असेल संपूर्ण वर्षात चांगली कामगिरी करेल त्याला देखील तुम्ही बाईक देणार आहेत. त्याबद्दल थोडंसं सांगा सर. क्रिकेटला एक उंच पटलावर नेण्यासाठी सुजित तात्या यांच्या मार्फत जी संकल्पना त्यांच्या मनात येते ती ते बोलून टाकतात.
त्यांनी 3 बाईक आणि जे बी गटाचे प्लेयर असतील त्यांच्यासाठी 3 आकर्षक वस्तू म्हणजे मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समॅन आणि बेस्ट बॉलर हे बी गटासाठी पण आपण अलग केलेले आहे. असं नाही की म्हणजे जो कारण येणारा जर पवन केने असेल तर त्याच्या जोडीला छोटा खेळाडू येईल त्यालाही ती ट्रॉफी मिळेल. असं तर वेगवेगळ्या संकल्पना आहेत सुजित तात्या शेठ पाटील यांच्या. कालेर का दिलेर या टोपण नावाने त्यांची ओळख आहे. कालेरचा राजा आणि कालेरचा वाघ. सध्या आमच्या मुख्य व्यासपीठावर सुजित तात्या शेठ पाटील यांची ही संकल्पना. आणि या स्पर्धेमध्ये ग्रुप विनर साठी देखील ट्रॉफीज आहेत. त्या ग्रुपमधून जो संघ वर आलाय म्हणजे सेमीफायनल पर्यंत पोहोचलाय त्यांच्यासाठी देखील ट्रॉफीज आहेत. आणि आता फायनल प्रेझेंटेशन कडे आपण थोड्याच वेळात वळणार आहोत. मान्यवरांचा सन्मान होईल. अतिथी देव भव ही आपल्या भारताची परंपरा आहे. जे संघ या स्पर्धेमध्ये खेळले जे ते उपस्थित आहेत सर्वांना विनंती आपण या आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर. लगेचच आपण फायनल प्रेझेंटेशन कडे वळणार आहोत. फ्री टुर्नामेंट चॅम्पियन्स ट्रॉफी अध्यक्ष चषक तुम्ही पाहिला आणि आता या स्पर्धेचा प्रेझेंटेशन सोहळा आम्ही तुमच्या समोर घेऊन येतो आणि त्यावेळेला आपण ऐकणार आहात डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांना. धन्यवाद. सर्व जे खेळाडू आहेत प्रॅक्टिस थांबवा प्लीज. खेळाडू सर्वांना विनंती आहे स्टेजच्या समोर या. ग्रुप विनर प्रत्येक ग्रुपचे विनिंग टीम ज्यांनी चांगला परफॉर्मन्स दाखवला क्वार्टर फायनल सेमीफायनल पर्यंत ते पोहोचले त्या सर्व टीम्सने यायचं आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर मुख्य व्यासपीठाच्या समोर. तुमचा देखील ट्रॉफी देऊन एक सन्मान केला जाईल. खूप खूप धन्यवाद कुणालजी जाते. सर्वप्रथम आम्ही स्वागत आणि सन्मान करणार आहोत.